तेहरानमधल्या नेत्यांच्या हालचालींचा डेटा इस्रायल वर्षानुवर्ष गोळा करतो. तेहरानचे ट्रॅफिकचे CCTV कॅमेरे ते हॅक करून इस्रायलनी खामेनी आणि भोवतीचं पहिलं वर्तुळ, त्यांची व्हेइकल्स, त्यांची ट्रॅफिक ही सगळी ट्रॅक करणं चालू ठेवलं होतं. आत्ताचा जो अध्याय आहे, तो तसा मी म्हणेन 7 ऑक्टोबर 2023ला चालू होता. हमासनी सकाळच्या वेळी इस्रायलवर चढवलेला हल्ला. काल इराणनी धमकी दिली आहे, इस्रायलचा आण्विक कार्यक्रम डिमोना इथं न्यूक्लिअर प्लांट आहे. इराण म्हणले आम्ही त्याच्यावर हल्ला करू. जे जे एक वाक्य किंवा शब्दरचना आत्ता अमेरिका इराणबाबत वापरते, असेच्या असे शब्द आणि युक्तिवाद 2003च्या मार्चमध्ये सद्दाम हुसेन आणि इराकबद्दल वापरले. ॲब्सल्युटली असेच. द वर्ल्ड इज वन मिस्टेक अवे फ्रॉम न्यूक्लिअर होलोकॉस्ट. एक चुकीने जरी काही झालं तरी अणुयुद्ध भडकू शकतं. अमेरिका जर इराणचं वर्णन द ग्रेटेस्ट स्पॉन्सर ऑफ टेरर करते. हास्यास्पद आहे. द ग्रेटेस्ट स्पॉन्सर ऑफ टेरर पाकिस्तान आहे. दुनिया जानती है. तिकडे खामेनीला मारलं म्हणून भारतातले जे शिया आंदोलन करतात, यांना कधी काश्मीरी पंडितांची काळजी वाटली नाही ना. बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार होतात, त्यांना त्याच्याशी घेणं देणं नाही. In international politics, there are no permanent friends, no permanent enemies, there are permanent interests. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या युद्ध वार्तामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. युद्ध काही थांबत नाहीयेत. आत्ताचं जे युद्ध सुरू झालं ते सुद्धा जवळपास आठवडाभर झाला सुरू आहे. त्याच्यात जवळपास सर्व आखाती देश आता आलेत. खोमेनींचा अंत झालाय. त्यामुळं या युद्धाला अमेरिका, इस्रायल विरुद्ध मध्यपूर्व, विरुद्ध इराण काय हा तर सगळा भाग आहेच. पण याच्याशिवाय धार्मिक अँगल सुद्धा आहे. त्या युद्धाचा अर्थ नक्की कसा लावायचा, भारतासाठी तो कसा लावायचा आणि इतिहासाचा आणि आजच्या घटनांचा काय संबंध आहे, हे सगळं समजून घ्यायचं आहे. आणि यासाठी अर्थातच ज्या व्यक्तीकडं आपण जायला हवं तीच व्यक्ती आज आपल्याबरोबर आहे. ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी, लेखक, विचारवंत अविनाश धर्माधिकारी सर. तर स्वागत आहे पुन्हा एकदा. 8 दिवस झाले. या युद्धाकडे तुम्ही कसं बघता? थॉमस हॉब्स हा जो राजकीय विचारवंत होता, त्यांनी मानवी जीवनाचंच वर्णन बॅटल ऑफ ईच मॅन अगेन्स्ट ईच मॅन असं त्यांनी 17व्या शतकातच केलं होतं. आजची जगाचीच सगळी परिस्थिती पाहताना ते वाक्य पुन्हा पुन्हा आठवत राहतं. बॅटल ऑफ ईच नेशन अगेन्स्ट ईच नेशन. आणि लढाई नेमकी कोणाची कोणाशी चालू आहे, तिचा जो बाह्य आविष्कार आहे तो आत्ता ह्या क्षणाला समजा मुख्यतः इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल. पण त्याच्यामधला जो विलक्षण गुंता आहे, हा एक हॉब्स सांगतो ती मानवी अस्तित्वाचं भागध्येय, प्रेडिकामेंट, बॅटल ऑफ ईच मॅन अगेन्स्ट ईच मॅन. दुसरं मी वर्णन करीन, शीतयुद्ध संपलं तेव्हा एक अमेरिकन विचारवंत, की जो अमेरिकेच्या परराष्ट्र नीतीचा पण एक सहभागी घटक होता, सॅम्युअल हंटिंग्टन. अच्छा. यांनी जगप्रसिद्ध नियतकालिक फॉरेन अफेअर्ससाठी आधी एक लेख लिहिला. बरं. तो प्रचंड गाजला. मग त्याला आग्रह झाला, याचं नीट अभ्यास करून पुस्तकात रूपांतर करा. बरं. दोन्हीचं शीर्षक क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स. तर शीतयुद्ध संपल्यावर आता जगाच्या संघर्षाचं स्वरूप काय असेल, असा त्या सॅम्युअल हंटिंग्टननी त्याच्या अँगलनी शोध घ्यायचा प्रयत्न. तो म्हणतो शीतयुद्ध हे जर मुख्यतः विचारधारांचा संघर्ष असेल, भांडवलशाही विरुद्ध साम्यवाद, उदारमतवादी लोकशाही विरुद्ध एकपक्षीय हुकुमशाही वगैरे, तर तो म्हणतो की आता हा ना देशांचा संघर्ष असेल ना विचारधारांचा असेल, हा सिव्हिलायझेशन्स, संस्कृतींचा संघर्ष असेल. त्यामध्ये सॅम्युअल हंटिंग्टननी केलेली मुख्य मांडणी ख्रिश्चन सिव्हिलायझेशन विरुद्ध इस्लामिक सिव्हिलायझेशन. बरं. त्याला त्यांनी नाव दिले क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन. आता अर्थातच त्याच्यावर तेव्हापासूनच्या तऱ्हातऱ्हांच्या उलटसुलट तऱ्हातऱ्हांच्या टीका आहेतच. पण निदान आत्ता घडतंय त्याची ती एक मग झलक आहे काहीशी. तिसरं, भारताकडे येताना मी म्हणेन की गेला काही काळ तर मी सातत्याने एक वर्णन केलंय
स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतला सर्वात अवघड कालखंड. बरं. दी टफेस्ट पिरियड सिन्स इंडिपेंडन्स. हं. आणि मी ह्याची तारीखही 5 ऑगस्ट 2024 वर बोट ठेवतो. हे सर्वात अवघड कालखंड इथपासून चालू झाला. तो अजूनही चालू आहे हं. आणि उलट गुंतागुंत जी वाढत चालली आहे, त्यांनी तो सर्वात अवघडपणा त्याचा वाढत चाललेला आहे. हं. असे मी ह्याचे 3 मुख्य आत्ताचे बरोबर. अँगल म्हणेन. तिन्ही अँगलकडे येऊ. शेवटच्या टप्प्यात भारताकडे येऊ. पण तुम्ही जो सिव्हिलायझेशनचा उल्लेख केला, असं मानलं जातं आत्ताही वाचनात आलं, की इराण हा असा देश आहे, की जो एक देश म्हणून प्रखर राष्ट्रवाद बाळगणारा आहे. हजारो वर्षाची संस्कृती ज्याला सिव्हिलायझेशन म्हणतात ती आहे. अ, ज्यूसुद्धा खूप कडक त्या बाबतीत आहेत असं मानलं जातं. तर अमेरिकेनं कितीही प्रयत्न केले, तरी इराणचे नेते संपतील, पण इराण राष्ट्र म्हणून संपणार नाही. कारण हे सिव्हिलायझेशन इतकं जुनं आहे आणि म्हणून अमेरिका लुझिंग बॅटल खेळतीये. असा एक मतप्रवाह गेल्या आठवड्याभरात दिसतो. या निमित्तानं ही लढाई आणि सिव्हिलायझेशन यांच्याकडे तुम्ही कसं बघता? एक हे जे इराण राष्ट्र संस्कृती हं. हे 7व्या शतकामध्ये मुस्लिम झाले आणि ते होताना त्यांनी शिया आवृत्तीचा स्वीकार केला. इराण हे शिया मुस्लिम. फक्त मग इराणचं वैशिष्ट्य आहे, की त्यांनी ते मुस्लिम झाले म्हणून त्या पूर्वीची संस्कृती नाकारली नाही. तेव्हाही नाही, आजही नाही. इराणला आजही एक अभिमान आहे, हं. की आम्ही एक प्राचीन संस्कृती आहोत. मध्ये 300 नावाचा हॉलिवूडचा चित्रपट आला होता. तो प्राचीन पर्शियन साम्राज्य विरुद्ध ग्रीक हं. या लढाईचं ते चित्रण होतं. पण त्यामध्ये जे इराण दाखवलं होतं, त्यावर इराणच्या सरकारने अधिकृत आक्षेप घेतला. तर असं इराण हे एक सांस्कृतिक आणि राष्ट्रीयत्वाचं एक गुंता आहे. आता तो गुंता पण आत्ता वाढलेला आहे. याचं कारण जी 79 मधली इस्लामिक क्रांती खोमेनीच्या नेतृत्वाखाली त्यांनी इस्लामिक रिपब्लिक जाहीर केलं. तिथपासूनचा हा गुंता आहे, की इराणमध्ये कुठल्याच अर्थाने जे इस्लामिक नाही, असं मानसं, असं सुद्धा पुरेशा संख्येने आणि पुरेशा प्रभावाने कायमच होतं. बरं. आता पुन्हा तो जो सगळा इराणचा गुंता आहे, आधुनिक काळाकडे बघायचं झालं, तर इराणमध्ये प्रथम राजेशाही, त्यावेळी तेलाचा शोध. तर आत्ता चालू आहे त्या सगळ्याला तेल हा एक अटळ असा अँगल आहेच. त्या इराणच्या तेलावर ब्रिटन आणि अमेरिकेच्या कंपन्यांचा प्रभाव होता. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये 1952 मध्ये हा इराणचा ग्लॅमरस नेता मोहम्मद मुसद्दिक यांनी आमच्या हातात सत्ता आली तर तेल उद्योगचं राष्ट्रीयकरण करू. इराणी जनतेने सत्ता दिली. त्यांनी राष्ट्रीयकरण केलं. पण त्याचा ब्रिटन, त्यांची कंपनी ब्रिटिश पेट्रोलियम. आधी जिचं नाव अँग्लो पर्शियन ऑइल कंपनी, अमेरिकेच्या एक्झॉन मोबिल सकट, त्यांच्या हितसंबंधाला धोका पोचला. आता दुनिया जाणती आणि पुराव्याने बाहेर आलंय, की मुसद्दिकची राजवट CIA कारवाया करून त्यावेळी घालवली. मग त्यांनी त्या जागी आणले हे पेहलवी, रजा शाह पेहलवी. पुढे आता त्याची पण गुंतागुंत आहे, की 1979 मध्ये रेझा शाह पेहलवीच्या नेतृत्वाखालचा इराण लष्करीदृष्ट्या एक प्रादेशिक शक्ती पण होऊ लागला होता आणि त्यांनी आण्विक कार्यक्रम पण चालू केला होता. तर निदान एक अँगल हा आहे युक्तिवादाचा, की तो रेझा शाह पेहलवी अमेरिकेच्या दृष्टीने डोईजड होऊ लागल्यामुळे अमेरिकेने खोमेनीच्या पाठीशी उभं राहून परत इराणमध्ये तथाकथित क्रांती घडवून आणली. आता ती घडली. खोमेनी इराणचा प्रमुख झाल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी जाहीर केलं, की आमचा शत्रू नंबर 1 अमेरिका आहे. आणि बापरे! इस्लामच्या परिभाषेतला जो द ग्रेट सेटन. हं. तसा इराण हा असा एक विलक्षण गुंता आहे आता. अगदी आत्ताचं बोलायचं तर गेल्या काही काळामध्ये इराणमध्ये जनतेचा उठाव निश्चित चालू आहे. आता इथे सुद्धा आपण सगळ्या गोष्टींकडे खूप सावधपणे का पाहणं आवश्यक आहे. तसा जो सांस्कृतिकदृष्ट्या ज्याला वेस्टर्न मीडिया म्हणता येईल, तो शेवटी त्यांचा एक नॅरेटिव्ह तो सांगत असतो. आपल्यालाच सगळ्या बाजूंनी अभ्यास करायचा म्हणजे ते नॅरेटिव्ह काय आहे पण समजावून घ्यायचं आहे. पण हे लक्षात ठेवून की ते एकमेव नाही आहे. फार तर तो एक पर्स्पेक्टिव्ह आहे. उदाहरणार्थ आपल्याला त्याला तुम्ही इस्लामिक म्हणा, अरेबिक म्हणा,
तसा इराणचा मांडणार नाही आहे, पण आता अल जझीरा हा चॅनल तर निदान तो अँगल काय मांडतोय, बरोबर. हा तर तो कळायला तर पाहिजे. पण सगळ्याचा साकल्याने विचार करता हे मानायला जागा आहे, की इराणमधल्या या अयातुल्ला रेजिमला कंटाळलेला, वैतागलेला एक खूप मोठा वर्ग इराणमध्ये निश्चित आहे. तर सुद्धा गेली 2-2.5 वर्षात आपण पाहतो विशेषतः स्त्रियांचं बंड आणि मॉरल पोलीस हे IRGC आणि त्यांनी नेमलेले जे मॉरल पोलीस, त्याच्या माशा अमिनीचा त्या मॉरल पोलीसच्या कोठडीमध्ये मृत्यू झाला. का तर ते हिजाब घालायला पाहिजे त्याच्यात तिचे केस डोक्यावरचे दिसत होतेच्या नावाखाली. इराणी महिला विद्रोह करतायत. आता या बॅकग्राऊंडवर मग अमेरिकेचे रेजिम चेंज ऑपरेशन. आता ते अमेरिका ठिकठिकाणी बांगलादेशातही अमेरिकेनेच घडवलं असं मानायला जागा आहे. हो. नेपाळमधलं तथाकथित ज्याला पुन्हा नॅरेटिव्ह सेट करताना आपल्याला खायला घातली जाणारी स्टोरी आहे जेन झी नावाच्या काहीतरी भानगडीचं आंदोलन. मग इराणमधल्या ह्या आंदोलनाच्या मागे होती का अमेरिका? आहे मानायला जागा आहे. हं. आणि जनतेला उठाव करून तुम्हीही अयातुल्ला रेजिम हटवा. पुन्हा तो रेजाशा आत्ताचा पुन्हा तिथे असा तो विलक्षण गुंता आहे असा. मी शिवाय त्याच्यात आत्ताचा जो अध्याय आहे, तो तसा मी म्हणेन 7 ऑक्टोबर 2023ला चालू होतो. बरं. म्हणजे हमासनी सकाळच्या वेळी इस्रायलवर चढवलेला हल्ला. कारण ही एक वस्तुस्थिती आहे, की ठिकठिकाणच्या इस्लामिक ज्या संघटना आहेत, प्रसंगी आपण बहुधा त्यांना दहशतवादी म्हणू आणि तसं म्हणणं काही अयोग्य ठरणार नाही. पण त्यांना इराणचं बॅकिंग आहे सर्व अर्थाचं. हं. फंडिंग आहे, ट्रेनिंग आहे. आता हमासनी 7 ऑक्टोबरच्या सकाळी हल्ला चढवताना जी रॉकेट्स वापरली, ती इराणनी पुरवलेली रॉकेट्स आहेत. हं. किंवा उत्तरेला इस्रायलच्या लेबनॉनमध्ये जी दहशतवादी संघटना आहे, हिजबुल्ला, ती लेबनॉनच्या सत्ताधारी संघटनांमधली एक आहे. हिजबुल्ला शिया मुस्लिम आहे. तसं इस्लामच्या दृष्टीने पाहायचं तर हमास सुन्नी आहेत. पण मग इराण त्यांना पाठिंबा देतं. शेजारी सिरियाची जी राजवट होती अगदी अलीकडेपर्यंत, असद पिता-पुत्र आधी गेले 50 वर्ष. आधी हाफिज अल-असद आणि नंतर त्यांचा मुलगा बशर अल-असद. आता हे सिरियामधला सुन्नी पंथ आहे अलावी. जो सिरियाच्या लोकसंख्येत प्रमाण 12% आहे. हं. पण सत्ता त्या अलावींच्या हातात होती बशर अल-असद. त्याच्या पाठीशी इराण आहे. येमेनमध्ये जे गेली एक 15 पेक्षा जास्ती वर्ष अंतर्गत यादवी युद्ध चालू आहे. तो येमेनचा अधिकृत राज्यकर्ता जो होता, तो सुन्नीपंथी आहे. हं. आणि मग जी संघटना तयार झाली इराणमध्ये हुथीज, हे सुन्नी शिया आहेत. त्यांना इराणचं बॅकिंग आहे. हं. असा तो गुंता मग तो 7 ऑक्टोबर 2023ला चालू होतो आणि नेत्यानाहूंच्या नेतृत्वाखालच्या इस्रायलनी सांगितलं, की आम्ही शत्रू जिथे आहे तिथे आम्ही पाताळात घुसून आम्ही त्याला ठोकून काढू. मग आपण त्या 7 ऑक्टोबर 2023च्या पुढची ही इस्रायल हमास संघर्षाची जर वाटचाल पाहिली, तर इस्रायलनी आधी हमासलाही ठोकलाय. हमासचे जे 3 मुख्य नेते होते त्यातल्या 2 तर मारलाय. त्यातल्या एकाला तेहरानमध्ये मारला. याह्या सिन्वार हा इराणचा स्टेट गेस्ट म्हणून आलेला असताना, इराणच्या सर्वात सुरक्षित ठिकाणी तो राहिला होता. तिकडं एक मिसाईल टाकून त्याला मारला. तिसरा एकच खालेद मशाल अजून जिवंत आहे. ते मानलं जातं तो इजिप्तमध्ये तो लपून आहे. पण हमासला ठोकला. गाझापट्टीचं तर वाटोळं केल्यात जमा आहे आणि आता तो बोर्ड ऑफ पीसच्या नावाखाली अ, डोनाल्ड ट्रम्पचं जे काही चालू आहे, हं. एक प्रकारे ती युनायटेड नेशन्सच्या प्रक्रियेला वळसा घालून स्वतःचं वेगळं काही उभं करण्याचं आहे. इस्रायलनी ते करताना मग लेबनॉनमधल्या हिजबुल्लाला ठोकला. हं. वेस्ट बँकमधल्या दहशतवादी संघटनांना ठोकला. तिकडे सिरियामध्ये आला सत्ता बदल घडून. बशर अल असदला पळून जावं लागलं. आधी जो अल कायदाचा नेता, मग जो आयसिसचा नेता होता, अहमद अल शारा, तो आता सिरियाचा प्रमुख बनला. हं. तर इस्रायलच्या निशाण्यावर पुढचं टार्गेट इराण हे निश्चित होतं. प्रश्न योग्य निमित्त आणि योग्य संधीचा होता. असा मी तो गुंता हं. त्यातल्या त्यात जरा सरळ करून म्हणायचा प्रयत्न. मी आणखी एक अँगल सांगतो. अमेरिकेच्या राजकारणाचा जर विचार केला,
तर तिथला रिपब्लिकन पक्ष त्याला अमेरिकेचा उजवा राईट विंग म्हणतात. दुसरा त्यांना शब्द आहे कॉन्झर्व्हेटिव्ह. आता त्यामागे अमेरिकेतली इव्हँजेलिकल ख्रिश्चन लॉबी जी जबरदस्त स्ट्राँग आहे आणि ती ट्रम्पच्या पाठीशी आहे. किंवा अमेरिकेतली जी मागा मूव्हमेंट, मेक अमेरिका ग्रेट, मागाचा जो कोर आहे, तो ही इव्हँजेलिकल ख्रिश्चन लॉबी आहे. ते क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन सिद्धांताच्या बाजूचे आहेत. आणि ट्रम्प ज्या प्रकारची परराष्ट्र नीती मांडतो, चालवतो, तिच्यामध्ये हे सातत्याने पुन्हा व्यक्त झालं. मला ह्याचं पूर्ण भान आहे, की तो क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन हे नाकारणारे अनेक विचारवंत आहेत आणि त्यांचे विचार आपण नीट त्याचं चिंतन केलं पाहिजे असेचे आहेत. पण पुन्हा इथे साधारणपणाने सौदी अरेबिया अमेरिकेच्या बाजूनी आहे. तो कोणी म्हणेल इस्लामच्या अंतर्गतचा शिया सुन्नी भेद जो आहे त्याचे परिणाम आहेत. आत्तासुद्धा ह्या चर्चा चालू आहेत, की इराणवर हल्ला करण्यामध्ये जसा एक नेत्यानाहूचा म्हणे फोन कॉल ट्रम्पना गेला, तसं सौदी अरेबिया गेला सर्व काळ, गेली 12 पेक्षा जास्ती वर्ष. माझा 12 पेक्षा म्हणतानाचा माझा अर्थ आहे, आधी जेव्हा ओबामा राष्ट्राध्यक्ष होते आणि इराणबरोबर तो जॉइंट कम्युनिके, की आण्विक कार्यक्रम आम्ही आवरू, जो ट्रम्पनी पुढे मोडीत काढला. पण वदंता तेव्हापासूनच्या आहेत, की सौदी अरेबिया अमेरिकेला म्हणते इराणला ठोका. यावर ग्रंथ पण लिहिले गेलेत हां, की हे इस्लामिक जगतातलं कोल्ड वॉर आहे. ते मुख्यतः शिया विरुद्ध सुन्नी. मग तिथल्या सुन्नी शक्ती अमेरिकेच्या बाजूने. आता त्या धार्मिक कारणाच्या पलीकडे जाऊन तेलाचे हितसंबंध पण तपासावेच लागतील. कारण ते तेलाचे नुसते नाही, एकूण अमेरिकन गुंतवणूक आणि त्यात स्वतः ट्रम्पची गुंतवणूक. तर आर्थिक हितसंबंध डोनाल्ड ट्रम्पचे सौदी अरेबिया, त्यांचा प्रिन्स MBS याच्याशी गुंतलेले असल्याचं बोललंच जातं. ही खिल्ली जर आत्ता घडते त्यालाही लावली, तर आपल्याला दिसेल की इराणच्या परिसरात जिथे अमेरिकेचे लष्करी तळ आहेत, गल्फ कंट्रीज, हे अरेबिक आहेत, पण हे सुन्नी आहेत. आणि मग आत्ता जेव्हा ताण वाढत गेला आणि शक्यता तयार झाली, की एकीकडे म्हणे बहुधा बोलणी चालू आहेत. पण हे टॅक्टिक आहे, की बोलणी चालू असल्याचं दाखवून हल्ला करायचा. जूनमधलं जे 12 दिवसांचं युद्ध आहे, त्यावेळेचं चित्र हेच आहे. अमेरिका, इराण बोलणी चालू होती. मग प्रेसिडेंट ट्रम्प म्हणतात, इराणला 10 दिवसाची मुदत देतो. 2 दिवसामध्ये प्रत्यक्ष त्यांनी अमेरिका आणि इस्रायलने मिळून हल्ला चढवला. अशी अनेक अँगलची ती एक विलक्षण गुंतागुंत. मी जो अँगल तरी आणखी एक थोडा सांगायचा प्रयत्न करतोय, तो काहीसा अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणाचा पण तो गुंता आहे. एकूण अमेरिकेचा आणि त्यातल्या अमेरिकेच्या लोकशाहीचा, अमेरिकन राजकारणाचा जर इतिहास पाहिला ना, तर आत्ता प्रेसिडेंट ट्रम्प हे अख्ख्या अमेरिकेच्या इतिहासात फार, फार कमी वेळा एखादा राष्ट्राध्यक्ष घटनात्मकदृष्ट्या इतका जबरदस्त पॉवरफुल आहे, अशी दुर्मिळ वेळ आत्ताची. आता माझ्या या विधानाचा अर्थ काय काय आहे? तर लोकशाहीचे जे 3 स्तंभ, विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका. सध्या ट्रम्पचं तिन्हीवर प्रभुत्व आहे. अमेरिकन विधिमंडळ म्हणजे 2 सभागृह. त्यांचं सिनेट आणि आपण ज्याला काँग्रेस म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. अमेरिकेच्या इतिहासात कमी वेळा आहे, की राष्ट्राध्यक्षाकडे दोन्ही सभागृहात बहुमत आहे. तर आत्ता ट्रम्पचा रिपब्लिकन पक्षाकडे आत्ता तरी दोन्ही सभागृहात बहुमत आहे. म्हणजे राष्ट्राध्यक्षाचा शब्द किती चालणार? तर अमेरिकन घटनात्मक व्यवस्थेनुसार राष्ट्राध्यक्षाला ज्या मुद्द्यांना विधिमंडळाची मान्यता लागते, दोन्हीकडे बहुमत आहे. प्रेसिडेंट ट्रम्प तर तो कार्यकारी यंत्रणेचा सर्वोच्च प्रमुख आहे. 4 वर्षाकरता तर सर्व अधिकारांसहितच तो येतो. न्यायपालिका, आता टॅरिफच्या बाबतीत न्यायपालिकेचा निर्णय ट्रम्पच्या विरोधी गेला. तो राजकारणाच्या दृष्टीने ट्रम्पच्या राजकारणाला प्रचंड धक्का आहे. पण त्या एका निर्णयाने मूळ वस्तुस्थितीत बदल नाही होत. अमेरिकेचं सुप्रीम कोर्ट 9 जजेसचं असतं, ते कायमस्वरूपी असतात, तहहयात आणि प्रेसिडेंट त्यांना नेमतो. तर 9तले 6 कॉन्झर्व्हेटिव्ह आहेत. 6तले 3 तर स्वतः ट्रम्पनी नेमलेले आहेत. भले टॅरिफचा निर्णय तो गेला, अमेरिकन न्यायपालिकेने आपली स्वतंत्रता दाखवून दिली, पण अ, गुंतागुंतीची परिस्थिती आली तर ट्रम्प म्हणजे तिन्ही शाखांवर आत्ता प्रेसिडेंट ट्रम्प आणि त्याचं जबरदस्त प्रभुत्व आहे. ठीक आहे. ती जी विंडो आहे, ती आत्ता 2026च्या नोव्हेंबरपर्यंतच उपलब्ध आहे. कारण 2 वर्षांनी ज्या अमेरिकन विधिमंडळाच्या निवडणुका होतात,
तर सिनेट म्हणजे 438 सीटं. तिथं पूर्ण निवडणूक होते आणि आपलं उलटं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हला 438 ती पूर्ण निवडणूक होते. सिनेटचे 1/3 निवृत्त होतात. तर आताचा अमेरिकेचा राजकीय अंदाज आहे, की रिपब्लिकन पक्षाला जबरदस्त फटका बसणार आहे. जे ओपिनियन पोल्स हे घेतली जातात किंवा मी बऱ्याच प्रमाणात म्हणेन, की तो अमेरिकेच्या राजकारणाचा रिदम, लय किंवा टोन पण आहे, की अमेरिकन मतदार सुद्धा सत्तेचं केंद्रीकरण टाळायला जर आधी राष्ट्राध्यक्षाला निवडून दिलं, तर तिथपासूनच्या 2 वर्षात होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याच्या पक्षाची जागा अमेरिकन मतदार कमी करतो. प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस. कमी वेळात पण नेमकं सांगायचं तर उदाहरण ओबामा 2008 मध्ये निवडून आले आणि 2010 मध्ये झालेल्या निवडणुकात डेमोक्रॅटिक पक्षाला जबरदस्त फटका बसला. हा टोनसुद्धा आहे अमेरिकन मतदाराची जी वर्तणूक आहे तिचा आढावा जर घेतला, तर साधारण आत्ता माहिती आहे की 2026चा नोव्हेंबर आणि या दोन्ही सभागृहात एक तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये तर रिपब्लिकनांचं बहुमत जाणार आणि सेनेटमध्ये सुद्धा असं 1-2 जागांवरनं त्याचं 51-49 असं सुद्धा होऊ शकतं. आणि मग आता सांभाळायला काय केलं पाहिजे? तर मग हा एक राजकीय अँगल आहे हा, की मग उठून इराणला ठोका. अमेरिकेच्या जनमतावर पण त्याचा परिणाम. फक्त हा गॅम्बल, हा जुगार जर मानायचा झाला, तसा हा भयंकर रिस्की आणि गुंतागुंतीचा आहे. मी आत्ताच्या मुद्द्यावर एक भयंकर गंभीर वाक्य माझ्या गेले काही काळ सतत येत राहतंय मनामध्ये. हे वाक्य सुमारे 1.5 वर्षापूर्वी युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी जनरल अँटोनियो गुटेरेस बोलले. पण वाक्य गंभीर आणि अर्थपूर्ण आहे. ते म्हणाले, "द वर्ल्ड इज वन मिस्टेक अवे फ्रॉम न्यूक्लिअर होलोकॉस्ट." की एक चुकीने जरी काही झालं, तरी अणुयुद्ध भडकू शकतं. तर गुटेरेस यांचं विधान युक्रेनच्या संदर्भात होतं आणि ती जी युरोपमधली सर्वात मोठी अणुभट्टी झॅपोरिझिया हिच्यावर रॉकेट्स टाकले जात होते. आता वन मिस्टेक अवे म्हणजे अणुयुद्ध भडकायला कोणी मुद्दाम बटन दाबावं पण लागणार नाही. असे प्रसंग पूर्वी पण घडलेत. त्याच्यामध्ये तथ्य आहे तसं मग. त्यामुळे आत्ताची जगाची स्थिती भयंकर प्रक्षोभकच आहे. अंतर्गत राजकारण, अर्थकारण, धर्मकारण या सगळ्याचा गुंता आता आपण समजून घेतला. यानंतरचा येणारा स्वाभाविक प्रश्न असा आहे, की मग आत्ताच्या युद्धाचा किंवा हे सगळं जे काही चालू आहे, त्याचा ज्याला आजकालच्या भाषेत एंड गेम म्हणतात. हा एंड गेम काय असणार नक्की? हे जे आत्ता 2-3 मार्चपासून इराणवर हल्ले चालू झाले आणि त्याच्या आधीचं, तेव्हा मी विचार करतो, की समजा प्रेसिडेंट ट्रम्प आणि अमेरिकेला अभिप्रेत एंड गेम काय? किंवा 7 ऑक्टोबर 2023 पासून जो अध्याय चालू झाल्याचं आत्ता मी थोडक्यात म्हणालो. मग इस्रायल आणि नेत्यानाहूच्या मनातला एंड गेम काय असू शकतो? तर हमास खतम करणे. हा इस्रायल आणि बिन्यामीन नेत्यानाहूनी कायमच जाहीर केलं, की हमास खतम करणे आणि हमासला आधार देणाऱ्या प्रत्येक संघटनेला आम्ही जिथे आहेत, तिथे पाताळात जाऊन पण आम्ही खतम करू. अमेरिकेला एंड गेम काय हवा आहे? तर तेलापाशी येईल मग ते मोठ्या प्रमाणात. हे निश्चित आहे, की ट्रम्प यांचा सगळा प्रयत्न अमेरिका जगाची एकमेव महासत्ता. तिकडं अमेरिकन जनमानसापणचं पण त्यावर एकमत आहे. आपण सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे, की सत्तेमध्ये पक्ष डेमोक्रॅटिक असू द्या, नाहीतर रिपब्लिकन आणि राष्ट्राध्यक्ष या दोनातल्या कुठल्याही पक्षाचा असू द्या. सामूहिकरित्या बोलायचं तर अमेरिकेचं, आम्ही जगाची महासत्ता आहोत आणि तिला कोणाचं आव्हान नाही पाहिजे. इकडं एकूण सामूहिक एक प्रकारचं एकमत आहे. असलाच तर त्यांच्या अंतर्गत राजकारणात हे जगावरचं अमेरिकेचं प्रभुत्व टिकवायला जागतिक राजकारणातला रस्ता कोणता घ्यायचा? मग हे मानायला जागा आहे, की जर डेमोक्रॅटिक पक्ष सत्तेत असला, तर ज्याचा इंग्लिश शब्द आहे मल्टिलॅटरलिझम. डेमोक्रॅटिक पक्षाचं राजकारण जगातल्या विविध देशांना शक्यतो आपल्या जनमताभोवती एकत्र करून अमेरिकेची महासत्ता जगामध्ये मांडायची. सर्वसाधारणपणे या उलट रिपब्लिकन पक्षाचा जागतिक व्यूह युनिलॅटरलिझम. ही गडबड नाही पाहिजे. आम्ही आहोत महासत्ता आणि बऱ्याबोलानी सगळे आले पाहिजेत. त्यातल्या ट्रम्पनी अवलंबलेली नीती
आता त्या युनिलॅटरलिझमचं आजपर्यंत कधीही पाहायला मिळालं नाही. इतकं टोकाचं, इतकं नंग, इतकं धडधडीत, की पॉवर पॉलिटिक्स आणि जे फार छान विधान केलं जातं, इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स देअर आर नो परमनंट फ्रेंड्स, नो परमनंट एनिमीज, देअर आर परमनंट इंटरेस्ट. पण जागतिक राजकारण हा सत्ता संघर्ष आहे. हे सुद्धा अनेक विचारवंतांनी, सक्रिय विचारवंतांनी वारंवार मांडले. त्याच्यावरची पुस्तकं ज्याला जागतिक राजकारणाच्या संदर्भात दिला जाणारा शब्द आहे, बॅलन्स ऑफ पॉवर थिअरी आणि द ग्रेट पॉवर पॉलिटिक्स. तर ट्रम्प यांचं चालू आहे ते त्या द ग्रेट पॉवर पॉलिटिक्सचं एक भयंकर धडधडीत असं चालू आहे. एक्सप्रेशन, अभिव्यक्ती. त्याचं मी आणखी एक अँगल स्पष्ट करतो. एकतर शीतयुद्ध संपल्यावर जो थोडा काळ असेल, की जेव्हा जगाची एकमेव महासत्ता होती अमेरिका. तो पूर्ण होऊन आता कोणीही नाकारू नाही शकणार, की चीनचा एक जागतिक महासत्ता म्हणून उदय होतो आहे किंवा आजच्या तारखेला तो झाला आहे म्हणणं चुकीचं नाही ठरणार. आणि पुटिन यांच्या नेतृत्वाखालचा रशिया, पुन्हा रशियाचं जे जागतिक राजकारणातलं स्थान होतं, त्याची तो पुनर्स्थापना करू पाहतोय. आता यातला अमेरिका-चीन संघर्ष, तर काही जाणकारांनी त्याचं वर्णन कोल्ड वॉर 2 असं करणं पुन्हा चालू केलंच होतं. किंवा शीतयुद्धाच्या काळातलं द्विध्रुवी जग. 1991 मध्ये सोव्हिएट रशिया जेव्हा कोलमडलं, तेव्हा बनलं एकध्रुवी. पण आता पुन्हा दुसऱ्या ध्रुवाचा उदय होतोय, असं अनेक जाणकार. त्यावर अर्थात दुसऱ्या काही अभ्यासकांचं म्हणणं आहे, की आता द्विध्रुवी नाही, आता बहुध्रुवी. मल्टीपोलर ती भारताची भूमिका आहे, की द्विध्रुवी नाही, मल्टीपोलर आणि जिथे देशांच्या सार्वभौमत्वाचा सन्मान केला जाईल. मी हा अँगल का म्हणतोय? तर इराणला ठोकण्याचा निर्णय घेताना अमेरिकेला माहिती आहे, की आत्ता जगातली कोणतीही शक्ती काय इराणच्या बाजूनी उभी राहू शकण्याच्या स्थितीत नाही. तिकडे रशिया गुंतून पडला युक्रेन मुद्द्यात आणि आपण एंड गेम म्हणतो, तर ते आता 4 वर्ष होऊन गेली युक्रेनच्या लढाईला. अ, अ, रशिया आणि पुटिनला युक्रेनचा एंड गेम अभिप्रेत काय आहे? की समजा युक्रेन नेटोचा सदस्य बनता कामा नये किंवा युक्रेन ही रशियाची सॉफ्ट अंडरबेली आहे. जिओपॉलिटिक्सचा विचार केला तर रशियावर युक्रेनच्या दिशेने हल्ला येणं सोपं आहे. म्हणून रशियाचा तो पूर्वेकडचा जो 20% भाग आहे, तो आमच्या ताब्यात. पण एंड गेम काय एकूण मिळून? झेलेन्स्कीनी मध्ये उदाहरणार्थ जाहीर करून झालं होतं, की मी नेटो नाही जॉइन करत. झेलेन्स्कीला सिक्युरिटी गॅरंटी हवी आहे. अमेरिका ती द्यायला तयार नाही. असा गुंता. तिकडे चीनचा विचार केला, तर साऊथ चायना सी किंवा तैवान आहे. पण गेला काही काळ चीनची अर्थव्यवस्था धोक्यात आहे. चीनची अर्थव्यवस्था कोलमडणे म्हणजे रिसेशन, मंदीची शक्यता. शिवाय चीनमधल्या बातम्या फार बाहेर विश्वासार्ह रीतीने येत नाहीत. पण चाळणी लावून समजावून घ्यायच्या झाल्या तर हे मानायला जागा आहे, की चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये सध्या काही गंभीर उलथापालथ चालू आहे आणि दुसरं म्हणजे राजकीय पण उलथापालथ चालू आहे. आणि आता तिथे एकपक्षीय हुकुमशाही असल्यामुळे जे पॉवर पॉलिटिक्स चालतं ते अंतर्गत चालतं. तर शी जिनपिंगनी ज्या तऱ्हेने स्वतःला घटनादुरुस्ती करून कायमस्वरूपी अध्यक्ष नेमून घेतला. हू जिंताओला त्या पॉलिट ब्युरोमधनं उचलून बाजूला काढला. आता तो कुठे आहे माहीत नाही. फार त्यांचे सर्वोच्च लष्करी प्रमुखांवरही भ्रष्टाचाराचे आरोप. पण तो आहे तो सत्ता संघर्ष. मुद्दा हा आहे, की आता थेट इराणच्या संदर्भातही चीनमध्ये पडण्याचे नाही. म्हणून इथे येतं, की एंड गेम काय असेल अभिप्रेत. तर आता मग हे मानायला जागा आहे, की एक ते तेलाचं सगळं राजकारण आहे. एक म्हणजे अमेरिकेला तिथं प्रभुत्व हवं आहे. मग इराणवर आधी लादलेली सँक्शन्स. आधी भारत ती ऐकतही नव्हता आणि अमेरिकेने भारताच्या गरजा लक्षात घेऊन इराणकडनं मर्यादित तेल घ्यायला ठेवली होती परवानगी. तो व्यापार आपला त्यावेळी रुपयात होत होता. ट्रम्पच्या अमेरिकेने तेही बंदी केली. तिकडे रशियाकडनं घेऊ नका. मग आता व्हेनेझुएला याच प्रकाशात पाहावं लागेल, की अमेरिका म्हणणार निकोलस मडुरो ड्रग रॅकेटमध्ये आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की हे दाखवायचे दात आहेत. खरा व्हेनेझुएला हा तेलाचा प्रचंड मोठा उत्पादक देश आहे. व्हेनेझुएलाच्या तेलाच्या प्रक्रियेविषयी त्यांना प्रॉब्लेम आहेत. कारण त्या तेलावर जास्ती प्रक्रिया करावी लागते.
आता त्याने उचलला त्यांच्या राष्ट्राध्यक्षाला. आता तुरुंगात आहे. आता अमेरिकेचं ऐकलं पाहिजे वाली राजवट तिथे व्हेनेझुएलामध्ये येते. असा मग तो इराणचाही येतो, येऊ शकतो. पण एंड गेम मग हे मानायला जागा आहे की रेजिम चेंज. आता पुन्हा त्यांचे जे मंत्री ट्रम्पच्या कॅबिनेटमधले, पीट हेग्सेथ त्यांचा मिनिस्टर फॉर वॉर, ट्रम्पनी पण नावं पण बदलली, की आता हे डिफेन्स संरक्षण खातं नाही आहे, युद्ध खातं आहे. अशीच नावं. स्टीव्ह विटकॉफ त्यांचा कॉमर्स मिनिस्टर, हे सगळे हे आत्ता गेल्या 2 दिवसात विधानं करतायत, की आमचं गोल रेजिम चेंज नाही, आमचं गोल नेशन बिल्डिंग नाही, आमचं गोल ही जी टेररिस्ट रेजिम आहे, ही कोलमडणे. मला तर गेले सर्व दिवस अमेरिकेचा युक्तिवाद पाहताना मी त्याला दुःखद आणि काळजीयुक्त हसू येतं मला, असे माझे शब्द आहेत, की अमेरिका जर इराणचं वर्णन द ग्रेटेस्ट स्पॉन्सर ऑफ टेरर करते. हास्यास्पद आहे. कारण केवळ भारत नव्हे, जगातला द ग्रेटेस्ट स्पॉन्सर ऑफ टेरर पाकिस्तान आहे. दुनिया जानती है. पण आत्ता पाकिस्तान अमेरिकेच्या जो जागतिक व्यूह आहे त्याच्या सोयीचा आहे. त्याही बाबतीत आत्ताच्या की पाकिस्तानचा वापर इराणला ठोकायलाही केला जातोय. किंवा आता हे जे चालू आहे की इराणच्या उत्तरेचा जो भाग आहे डोंगराळ, तिथं 3 देशांच्या बेचक्यामध्ये कुर्दिस्तान नावाचा प्रदेश आहे. तर त्यातल्या इराणमधल्या कुर्दांना अमेरिका म्हणते, आता आम्ही शस्त्रास्त्र पुरवून इराणच्या राजवटीविरुद्ध पेटवू. किंवा जे बलुचिस्तान मुख्यतः जरी पाकिस्तानात असलं, तरी ती 19व्या शतकात ब्रिटिशांनी घडवून आणलेली व्यवस्था आहे, ज्याच्यात त्यांनी मुद्दाम तोडून काही बलुच भाग इराणमध्ये केलाय. आता अमेरिका आत्ताच्या तारखेला म्हणते त्या इराणमधल्या बलूचना आम्ही शस्त्रास्त्र पुरवून इराणच्या जनतेत. तेव्हा सगळं मिळून खरं म्हणजे एक भयंकर राडा आणि प्रश्नचिन्हच आहे की एंड गेम काय मानायची? ह्याच्यात जे मानलं जातंय, की एक उदाहरण सकाळी मी वाचत होतो, की ज्यावेळी अणुहल्ला झाला, तेव्हा सुद्धा तो हिरोशिमा नागासाकीवर झाला आणि टोकियोवर नाही केला, कारण संवादाला सेतू हवा. इथं अमेरिकेनं राष्ट्रप्रमुख मारला, होऊ घालणारे सगळे राष्ट्रप्रमुख मारले असं सांगितलं जातं. मग संवादालाच कोण न उरल्यामुळं, ज्याला कोणीतरी डेथ हँड असा उल्लेख करतायत, की अ, तरीसुद्धा यंत्रणा चालू आहे आणि हल्ले चालू आहेत. त्यामुळं हे अनएंडिंग वॉरच्या दिशेनं जातंय. हं. हे एकतर ही अशी काही 2-4 दिवसाची लष्करी कारवाई असेल, असं तर नाही, अशी माझी धारणा 3 मार्चला जेव्हा हे चालू झालं तेव्हापासूनच आहे, की हे लांबणार आहे. पुन्हा तो आपण बोलतो तोच गुंता आहे, की एक जर तुम्ही संवादाचं काही खुलं ठेवलंच नाही. दुसरं अट ही आहे, की बिनशर्त शरणागती म्हणजे मग ह्युमिलिएशन. तर मग इराणची कोणती राजवट ते मान्य करेल? तिसरा खरा उरतो, की इराणमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या राजवटीविरोधी उठाव तर चालू होता. त्याला अमेरिका बळ देत होती. पण आता एकदा जर युद्धाचा उभा राहिला, तर इराणचं सामूहिक जनमत काय कसं वागेल? पुन्हा जी नॅरेटिव्हज आपल्याला खायला घातली जातात, त्याच्यात आपण काळजीपूर्वक पाहतो, की जर त्या बॉम्ब हल्ल्यामध्ये अयातुल्ला खामेनी सकटचे 40 तरी टॉपचे नेते एका हल्ल्यात उडवले. तर इराणच्या काही शहरांमध्ये लोकांनी ते साजरं केलं आणि खामेनी मारला गेला याचा आनंद व्यक्त केला गेला. पण इराण म्हणून एकत्रित काय बाहेर येईल, हे अजून अंदाज करणं अवघड आहे. पण गेल्या 4-5 दिवसांचा इराणचा जो काही प्रतिकार आहे तो पाहिला, तर निदान वाटलं होतं इतक्या साध्या पद्धतीने काही इराण काय कोलमडत नाही आहे आणि उलटं हे असलं तरी इराण ठोकतं आहे. त्यामुळे हे युद्ध लांबायची आजच्या तारखेला निश्चित शक्यता आहे. यातला जो शिया सुन्नी हा भाग आहे आणि इराण यावेळी इस्राईलवर प्रतिहल्ला करायच्या ऐवजी किंवा त्याच्यासोबत इतर अरब राष्ट्रांवरती हल्ला करतंय. त्याच्यात दुबईची चर्चा खूप झाली, अबुधाबीची चर्चा खूप झाली. अ, त्या सगळ्या भागावरती. हा पॅटर्न नक्की काय आहे? आणि ह्यातलाच हा जो शिया सुन्नीचा अँगल आहे. भारतामध्ये निषेध सभा झाल्या. ते काय आहे? आता यातल्या गेले काही महिने जसं वातावरण तापत गेलं किंवा जे जूनमध्ये सुद्धा 12 दिवसांचं युद्ध झालं होतं. इराण तेव्हापासून सांगत आलं, की आमच्या वाट्याला गेलात तर अमेरिकेचे जिथे-जिथे परिसरात तळ आहेत, ते सगळे आमच्या निशाण्यावर राहतील. कारण इराणकडे
थेट अमेरिकेपर्यंत पोहोचतील अशी मिसाईल अजून तरी नाही. पण इस्रायल, तेल अवीव, जेरुसलेमपर्यंत पोहोचतील अशी आहेत. आणि जूनमधल्याही 12 दिवसाच्या युद्धाच्या काळात इराणची मिसाईल गेली होती. इस्रायलला जे 3 संरक्षक कवच आहेत, तरी पण काही वेळा ती भेदून इराणची मिसाईल पोहोचली होती. आत्ता काही जाणकार सांगतायत इराणकडे हायपरसॉनिक म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या 5, 10, 15 पट वेगाने जाणारे. मग ही जी इस्रायलला जे संरक्षक 3 कवच आहेत, ती पण भेदू शकतील अशातले किंवा ही जी 3 कवच आहेत, ही येणारी आकाशातनं येणारी 97% मिसाईल तो पण 3% सुद्धा नुकसानी करायला मोठे आहेत. जसं काल इराणनी धमकी दिली आहे, इस्रायलचा आण्विक कार्यक्रम डिमोना हे ठिकाण आहे इस्रायलमधलं. डिमोना इथं न्यूक्लिअर प्लांट आहे. इराण म्हणले, "आम्ही त्याच्यावर हल्ला करू." करतील का ते इराणची राजवट? अरे, हे करणं शक्य आहे बरं का. आणि मग ती मिसाईल भेदून डिमोनाला असणार आहे संरक्षक कवच जास्ती आणखीन प्रमुख ह्याचं. पण म्हणजे मी जे पुन्हा म्हणलो, की इराण इतक्या सहजपणे संपेल अशातलं नाही आहे. ही जी शिया सुन्नी किनार, तर त्याच्यात मग आत्ता जागतिक राजकारणात हा जो साधारण सुन्नी गट अमेरिकेच्या बाजूने असल्याचं दिसून येतं. माझं मनही पुन्हा आत्ताचं हे सगळं पाहताना सातत्याने आठवण करून देतं, की जे एक-एक वाक्य किंवा शब्दरचना आत्ता अमेरिका इराणबाबत वापरते, असेच्या असे शब्द आणि युक्तिवाद 2003च्या मार्चमध्ये सद्दाम हुसेन आणि इराकबद्दल वापरलेले आहेत. ॲब्सोल्युटली असेच. हे कायम त्यावेळची अमेरिका आणि ब्रिटनचाही त्यावेळी आधार सपोर्ट होता. त्यांचं म्हणणं सद्दाम हुसेनकडे अण्वस्त्र आहेत, वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन. सद्दाम हुसेनकडे मिसाईल आहेत आणि 45 मिनिटाच्या अंतरात सद्दाम ती टाकू शकतो. मला तर व्यक्तिशः सुद्धा लक्षात आहेत अमेरिकेचा आधी जॉइंट चीफ गल्फ वॉर 1च्या काळातलं म्हणजे 1991चा जानेवारी महिना. इराकनी कुवेतमध्ये घुसून ताब्यात घेतलं ऑगस्ट 1990 मध्ये. युनायटेड नेशन्सनी एकमुखाने ठराव केला, की सद्दामनी कुवेतमधनं सैन्य मागे घेतलं पाहिजे. नाही तर नेटोला आम्ही अधिकार देतो. प्रत्यक्षात ती लष्करी कारवाई जानेवारी 1991 मध्ये झाली. त्यावेळचा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे जॉर्ज एच. बुश म्हणजे जॉर्ज डब्ल्यूचे वडील. पण ते जेवढं युनायटेड नेशन्सनी सांगितलं होतं तेवढ्यापुरते थांबले. ते लष्करी कारवाई झाली, पण इराकला कुवेतमधनं हुसकावलं. तेव्हापासूनचा अमेरिकेचा मानला गेला अपुरा एजेंडा आहे, सद्दामलाच बदलायचं म्हणजे रेजिम चेंज. का? एक इराक तेल उत्पादक आहे, क्रमांक 2 किंवा 3चं तेल उत्पादक देश. आणि जो सद्दाम आधी अमेरिकेचा मित्र होता हां. आता भूराजकीय बदलल्यामुळे आता तो सद्दाम शत्रू बनला. आता त्या सद्दामला बदलायचं आहे. मग जी कॉलिंग द डॉग मॅड इन ऑर्डर टू किल द डॉग. तशी की सद्दामकडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत, सद्दामकडे मिसाईल आहेत. तर हा जो जनरल कॉलिन पॉवेल 91 मध्ये अमेरिकेच्या सेनेचा सर्वोच्च प्रमुख जॉइंट चीफ होता. तो 2001 मध्ये नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर होता. त्याने युनायटेड नेशन्समध्ये दिलेलं एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मला वैयक्तिक लक्षात आहे, की जिथे तो सगळे आमचे इंटेलिजन्स सांगतोय, की सद्दाम हुसेनकडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत, मिसाईल आहेत आणि 45 मिनिटात टाकू शकतो. खरं म्हणजे नंतर सिद्ध झालंय, की हे सर्व खोटं होतं. आणि हे नंतर खोटं सिद्ध झालं नव्हे, हे पण सिद्ध झालंय, की हे मांडत असताना ब्रिटन आणि अमेरिकेला माहिती होतं, की आपण दादांत खोटं बोलतो आहोत. हे सगळं पुढे कागदपत्रांनी सिद्ध झालेलं आहे. इराणबद्दलची भाषा तीच चालू आहे किंवा आता, की इराणची राजवट हुकुमशाही आहे. स्थानिक जनतेवर अत्याचार करणारी आहे. इराण आण्विक कार्यक्रम करत आहे. ट्रम्पची सुद्धा गेल्या काही काळातली सातत्याने विधान आहेत, की इराणला आम्ही आण्विक कार्यक्रम का आम्ही काही करू देणार नाहीत. मिसाईल तर आत्ता ट्रम्पचं स्टेट ऑफ युनियन ॲड्रेस म्हणजे अमेरिकन घटनात्मक व्यवस्थेनुसार त्यांचा राष्ट्राध्यक्ष कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीला जे अधिवेशन चालू होतं, त्याला त्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनचा एक अहवाल सादर करतो. हे ऐतिहासिक आहे स्टेट ऑफ युनियन ॲड्रेस. यावेळचं ट्रम्पचं स्टेट ऑफ युनियन ॲड्रेस लांबीकरता ऐतिहासिक. अमेरिकेच्या इतिहासात एवढं दीर्घ स्टेट ऑफ युनियन ॲड्रेस नव्हतं. ट्रम्प त्या स्टेट ऑफ युनियन ॲड्रेसमध्ये म्हणतात, की इस्रायल इराणकडे मिसाईल्स आहेत
आणि आपण त्यांना तिथे ठोकलं नाही तर ते आपल्याला इथे येऊन ठोकतील. एक्झॅक्टली ही वाक्य जॉर्ज डब्ल्यू बुशची 2003च्या मार्चपूर्वी इराकच्या संदर्भात होती. सगळं अंतिमतः आहे ना येऊन भिडतं हं, रोखठोक, जागतिक पॉवर पॉलिटिक्स, जागतिक जिओपॉलिटिक्स आणि आजची तर स्थिती, जिसके हाथ में लाठी उसकी भैंस. त्याच्यात जे मानलं जातं, की चीनचा तेल पुरवठा थांबवायचा, की जो इराणमधून आहे, स्टेट ऑफ हॉर्मुझमधून आहे आणि उरलं-सुरलं चीन किंवा आता टेरिफच्या फटक्यामुळे जो फायदा चीनला होऊ शकतो तो थांबवायचा. ही एक आर्थिक बाजू, तेल राजकारण. पण दुसऱ्या बाजूला इराण स्ट्रॅटेजिकली असं म्हणतं, की चीन आमचा मित्र आहे, त्याची जहाजं फक्त जातील, बाकी सगळं जाणार नाहीत. ह्याच्याकडे कसं बघता? मी त्यातल्या जेव्हा या बातम्यांची दखल घेतोय, की होर्मुझ आता IRGC म्हणते आम्ही ते बंद केलंय. हे विधान जर खरं असेल, तर त्याचा एक अर्थ होतो, की मग अमेरिकेची नेव्ही जी तिथे तैनात आहे आणि हे जे एब्राहम लिंकन, USS एब्राहम लिंकन, USS जेराल्ड फोर्ड आणि ही मानली जातात, की जगातल्या सर्वात मोठ्या अ, विमानवाहू नौका त्या पर्शियन आखातात अमेरिकेने ठेवल्यात. मग होर्मुझ ओपन कुठं करता येतं अमेरिकेला? मग अमेरिकेची सामरिक शक्ती तिथे दखल आहे का नाही? आत्ता बंद केलंय ह्याच्या तर बातम्या आहेत. त्यांनी तेलाचे भाव कडाडत चाललेले आहेत. याचा अर्थ आहे जर पर्शियन गल्फ आणि ती जिथे निमुळते 23 किलोमीटरचं अंतर होर्मुझ, इराणला जर अजूनही तिथे इफेक्टिव्ह ताबा ठेवता आलेला असला, आजच्या तारखेला तरी मग तो अमेरिकेचा एक सामरिक मग तो पिछेहाट किंवा पराभव आहे, की अमेरिकेला ते खुलं करता येत नाही. अमेरिका म्हणतीये, की आम्ही तिथे दाखल करू. म्हणून इराण म्हणते आम्ही फक्त चीनची जाऊ देऊ. तर तो एक अँगल शक्य आहे. दुसरा मी गेल्या 2 दिवसात ह्याची दखल घेतली आहे. विविध काही तज्ञ मांडतायत, की तसा रोख भारतावर सुद्धा आहे. तर भारताचा सुद्धा तेलाचा पुरवठा जवळ-जवळ 70% पर्शियन गल्फमधनंच येतो आपल्याला. आणि हे जे आत्ता श्रीलंकेच्या जवळ इराणच्या एका टँकरवर अमेरिकेच्या सबमरीननी हल्ला केला. टँकर तर तो बुडला. श्रीलंकेच्या नेव्हीनी त्यातल्या एक काहीतरी 30-35 जणांना वाचवलं. तर प्रोटोकॉल आहे, इंटरनॅशनल प्रोटोकॉल आहे. SOS जर दिला तर. आता इराणचं सरकार अधिकृतरित्या म्हणतं, की तो टँकर भारताचा गेस्ट होता. भारताच्या तर म्हणजे मग हा एक काळजीचा अँगल तर आहे. त्यामुळे हे केवळ चीन नव्हे, त्याला एक अटळ असा एक भारत अँगल पण आहे. मग या सगळ्यात भारतानं काय बाजू घेतली पाहिजे? समतोल आणि त्यातल्या अनेक प्रॉब्लेमची मला जाणीव असली तरी, उपलब्ध असलेल्या गुंतागुंतीच्या पर्यायांमधला आत्ता असलेला बेस्ट पर्याय. ओके. त्याचं एकदम संक्षिप्त वर्णन वेट अँड वॉच. मला जाणवतं की आत्ता भारत वेट अँड वॉच असं धोरण घेत आहे. हे मी पुन्हा आपला आत्ताचा संवाद मी ज्या 3 मुद्द्यांनी सुरू केला, त्यातल्या आता ज्या मुद्द्याचं त्याची सहज पुन्हा आठवण म्हणून म्हणतोय. माझ्या आकलनात 5 ऑगस्ट 2024 पासून म्हणजे बांगलादेशातनं शेख हसीना वाजेद यांना जीवानिशी पळून यावं लागलं. तिथपासून भारताच्या स्वातंत्र्योत्तर परराष्ट्र नीतीचा सर्वात अवघड कालखंड चालू आहे. तो मागील पानावरून पुढे चालू आहे. त्यामुळे हे इराणच्या बाबतीतल्याही घडामोडी भारताकरता चिंता आहे. भारतासमोरचे प्रश्न वाढवतं ते. हा जो शिया सुन्नी अँगल आहे त्यातला. तर आता भारतात ठिकठिकाणी खमेनीला मारल्याबद्दल भारतातल्या शियांनी आंदोलनं केली. इथे मी एक नाईलाज म्हणून बोचरं विधान करून ठेवतोय बरं का. एकीकडे खमेनीला मारलं म्हणून भारतातले जे शिया आंदोलन करतायत, यांना कधी काश्मीरी पंडितांची काळजी वाटली नाही बरं का. किंवा बांगलादेशातही कायम पण विशेषतः 5 ऑगस्ट 2024 पासून बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्यांना त्याच्याशी घेणं-देणं नाहीये. यांची जी संकुचित धार्मिक दृष्टी, की आम्ही शिया, इराण शिया आहे आणि तो इराणचा आयातुल्ला म्हणजे जणू आमचा कोणीतरी मोठा धर्मगुरू किंवा आमचा प्रमुख आहे. म्हणून आम्ही तिकडं आंदोलन करणार. हे सर्व भारतीयांनी तर हा अँगल लक्षात घेणं आवश्यक आहे. काश्मीरमध्ये हा जो द्रास कारगिल भाग आहे, इथले मुस्लिम शिया आहेत. काश्मीर खोरं म्हणजे श्रीनगर खोरं डोळ्यासमोर आणलं, तर बहुसंख्य सुन्नी आहेत,
पण त्याच्या नॉर्थ वेस्टला म्हणजे बारामुल्ला एरियात ते शिया आहेत. ही आंदोलनं त्यांनी केली ठिकठिकाणी. त्यामुळे त्याला एक ही धार्मिक किनारा आहे आणि तो 1400 वर्षाचा संघर्ष आहे आणि इस्लामचा इतिहास पाहता तो काय असा काय सुखासुखी संपणार नाहीये. पण भारताच्या राष्ट्रीय हितसंबंध आणि धोरणाचा विचार करायचा झाला, तर मी ज्याला आत्ता नाव देतोय वेट अँड वॉच. थोडं शब्दरचना स्पष्ट करायची तर, हा जो आत्ता 2-3 मार्चला हल्ला चालू झाला, 1 मार्चला, भारताने त्यावर काही अधिकृत विधान केलेलं नाही. म्हणजे अमेरिका, इस्रायलनी मिळून इराणवर चढवलेला. उलटं तिकडे एक इंडिया कनेक्शन आहे, की त्याच्या 1 दिवस आधी भारताचे पंतप्रधान इस्रायलमध्ये होते. 2 दिवसाचा दौरा होता आणि तो करून आले. मध्ये फक्त 1 दिवस गेला आणि हे हल्ले चालू झाले. इराणवरच्या हल्ल्यांसंदर्भात भारताने काही अधिकृत विधान केलेलं नाही. पण इराणनी ज्यावेळी गल्फ कंट्रीज, UAE, दुबईसकट त्यावेळेला भारताने अधिकृत विधान केले आहे, की आम्ही ह्या दुबईवरच्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो. हे एका अशक्य वाटणाऱ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीतनं मार्ग काढण्याच्या प्रयत्नाचा हा उद्योग. मी आत्ता तरी वर्णन वेट अँड वॉच. विशेषतः जागतिक राजकारणात प्रत्येकच गोष्टीवर तोंड उघडलं पाहिजेल असं अजिबात असत नाही. कुठे बोलायचं आणि काय बोलायचं हे कळणं जेवढं महत्त्वाचं आहे, तितकंच किंवा काही वेळा जास्ती महत्त्वाचं आहे कुठे गप्प बसायचं. कुठे आत्ता काही बोलायचं नाही. मला वाटतं की ही भारताची हे जे इराण, इस्रायल, अमेरिका चालू या संदर्भात आत्ता गप्प बसण्याची भूमिका आहे. ह्याच नरेंद्र मोदींच्या व्हिजिटवर खूप आक्षेप घेतले जातात, की माहीत होतं की युद्ध होणार. Twitterवरती तर लोकं फ्लाइट रडारवर ट्रॅक करत होते, की जसं आपल्या पंतप्रधानांचं विमान दिल्लीत लँड होईल, तसं युद्ध चालू होईल. वेळ चुकली का पंतप्रधानांची इस्रायलला भेट देण्याची? मला नाही वाटत. जे वैयक्तिक मी हे जे भारत-इस्रायल मैत्रीचं पर्व आहे त्याला मी 100% अनुकूल आहे. काही प्रश्नच नाही. भारतासमोरच्या सुद्धा अनेकांमधलं निश्चितपणे गंभीर आव्हान दहशतवादाचा मुकाबला हे आहे आणि तो करण्यासाठी आपल्याला इस्रायल जी अनेक टेक्निक्स वापरतं, ती आपल्याला कळणं आणि सहकार्य असं दोन्ही आवश्यक आहे. त्यामुळे मला काय हा दौरा काय अस्थानी होता, आत्ता नको होता, मला अजिबात वाटत नाही. तरी मी म्हणतो हे माझ्या वैयक्तिक वाटण्याचं नाही आहे. भारताचे पंतप्रधान इस्रायलचा दौरा करतात, तरी पण पॅलेस्टाईनच्या परराष्ट्र मंत्री महिला आहेत त्या भारताच्या भेटीवर येतात अधिकृत आणि त्या सांगतात, "भारतावर आमचा विश्वास आहे." त्यांचं हेही विधान आहे, की जगाकडे बघताना भारताची भूमिका आणि भारताच्या गरजा आम्हाला समजू शकतात, पण आमचा भारतावर विश्वास आहे. म्हणजे इस्रायलशी मैत्रीचं पर्व चालू आहे, म्हणून पॅलेस्टाईनच्या काही विरोधी आहे, असं नाहीच आहे. उलट इस्रायलमध्ये आत्ता झालेली भेट, आत्ताच्या भेटीत सुद्धा त्यांचं क्नेसेट असा उच्चार आहे त्याचा, म्हणजे त्यांची संसद. हिला संबोधित करणारे नरेंद्र मोदी भारताचे पहिले पंतप्रधान ठरले. त्या संबोधनातही ते पॅलेस्टिनियन अरबांचा एक सुरक्षित त्यांना होमलँड स्टेट असण्याचा अधिकार आहे आणि मूळ सोल्युशन टू स्टेट सोल्युशन असा पुनरुच्चार त्यांनी तिथे सुद्धा केलेला आहे. या ज्या पॉलिटिकल कंपल्शन्स मला वाटतं की या इस्रायललाही समजतात. त्यामुळे हा दौरा मला नाही वाटत अस्थानी. माझं भारत-इस्रायल मैत्री ही काय भारत-पॅलेस्टाईन नात्याची किंमत मोजून नाही. हे भूराजकीय वस्तुस्थिती मलाही जाणवते. पण मी आपल्या संवादाच्या निमित्ताने माझा आणखी एक गेले 2-4 दिवस अभ्यास करताना एक चिंतन चालू आहे. हा खामेनेईला उडवणारा ज्या तऱ्हेने हल्ला घडवला, त्याचा जर आपण तपशील पाहिला, तर जरा सावध होऊन भारताने जागं होणे किंवा आपल्या सुरक्षा व्यवस्था आहेत का, असा एक धडा तर घेणं तर आवश्यक आहे. आता इस्रायल आणि त्यांची समजा मोसाद ही जागतिक गुप्तहेर संघटना आणि शिनबेट ही अंतर्गत. आपण तिच्या ज्या अनेक चमत्कृतीपूर्ण ऐकत राहतो. आत्ता हे 7 ऑक्टोबर 2023 नंतरही त्यांनी पार लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या 3000 पेक्षा जास्ती कार्यकर्त्यांवर एका वेळी त्या पेजरचे हल्ले. त्याच्या मागची जर चित्तथरारक गुंतागुंतीची कहाणी पाहिली तर इस्रायल किती दीर्घकाळचं ठेवून आत्तापासून विचार करतं.
या खामेनेईचं जे बॉम्बिंग आहे, त्याचे एव्हाना जे डिटेल्स आलेत, म्हणजे हे निश्चित आहे की ते कौशल्याने ते मुद्दाम रिलीज केलेत, त्याशिवाय ते आलेले नाहीत. पण पण ते असं दाखवून देतात, की तेहरानमधल्या नेत्यांच्या हालचालींचा डेटा इस्रायल वर्षानुवर्ष गोळा करत होतं. मी थोडक्यात मुद्दा सांगायला येईल. पटकन पण नेमकं उदाहरण बोलायला हा संदर्भ सांगतोय, की तेहरानचे ट्रॅफिकचे सीसीटीव्ही कॅमेरे ते हॅक करून इस्रायलनी खामेनेई आणि भोवतीचं पहिलं वर्तुळ, त्यांची व्हेइकल्स, त्यांची ट्रॅफिक ही सगळी ट्रॅक करणं चालू ठेवलं होतं. त्यामुळे जेव्हा अशी एक पहाटेची वेळ, की ते बंकरमधल्या सगळ्यात खालच्या ठिकाणी स्वतः खामेनेई आणि 35-40 मुख्य नेते, हे इस्रायलला कळलं कसं? आणि ते इस्रायलनी अमेरिकेला कळवलं म्हणून त्या ठिकाणी बॉम्बिंग झालं. मला ऐकत असताना मनात मी ज्याला कायम नाव दिलंय मेंदूत धुमसणारा भारत. माझ्या चिंतनाची फ्रेम भारत. मला वाटत राहतं, की देशाचे शत्रू हे असा ट्रॅक ठेवत असतील का? आपली ट्रॅफिक, आपले इंटेलिजन्स किंवा त्या व्हेनेझुएलाच्या अध्यक्षाला जे उचलला तिथनं किंवा आता खामेनी विरुद्धची ॲक्शन. तर याच्यामध्ये बाहेर आलेला एक अँगल निश्चित आहे, की या दोघांच्याही जवळच्या माणसांनी अमेरिकेला माहिती पुरवली. माझ्या मनात वाटत राहते काळजी, हे मी स्पष्ट बोलून दाखवतो. हे देशांतर्गत आस्तीन के साप आणि या प्रकारची टेक्नॉलॉजी वापरून, तर भारत त्यासाठी तयार आहे का? असं एआय हं. आणि आता त्याची एक झलक आपल्याला ऑपरेशन सिंदूरमध्ये मिळाली आणि ऑपरेशन सिंदूरचा मी बोलतोय त्या संदर्भातला धडा दिलासा देणार आहे, की हे जे बदलतं वॉरफेअर आहे, याला भारत सज्ज होताना दिसतोय. पण या प्रकारचं देशांतर्गत आणि आपला डेटा शत्रू कसा गोळा करत असेल, ते भले तिकडं अमेरिका असो, ट्रम्पच्या नेतृत्वाखालच्या अमेरिकेने भारतविरोधी धोरणं तर ठेवलीच आहेत. भारताला किमान तितकीच काळजी चीनची. आणि चीनचं तर Huawei ही कंपनी, 5G त्यांचं, तर चीनी लॅपटॉपसुद्धा सगळ्याबद्दल ही जगातल्या काहींनी तर चीनी ह्याच्यावर बंदीच घातलेली आहे सर्व. भारतात TikTokवर सुद्धा. पण आपला डेटा ते घेऊन कसा वापर करत असतील, एक रूढार्थाने शब्द आहे पंचमस्तंभीय म्हणजे देशद्रोही. हे कळत किंवा नकळत ते चीनच्या हितसंबंधांना कशी मदत करत असतील. तर माझं म्हणणं हे घडतंय याच्यामध्ये. देश म्हणून आणि संवैधानिक व्यवस्था म्हणून भारताने पण सावध होण्याचे हे अनेक धडे आहेत. शेवटचा प्रश्न. या सगळ्याकडे भारतीय नागरिकाने कसं बघावं? इस्रायल अमेरिकेची बाजू घ्यावी का इराणचे राष्ट्राध्यक्ष गेले, आपण ऑफिशियल त्यांना शोकसंदेशही पाठवला नाही म्हणून विचार करावा? आपल्या खाली बॉर्डरला आपल्या स्टेट गेस्ट असणारी जहाज उडवली जाती याचा विचार करावा? का जे काही चाललंय ते व्यवस्थित चालू आहे आणि आपण आपली भूमिका बजावावी असा विचार करावा? काय करावं? व्यवस्थित नाही चालू. हे निश्चित आहे. आहे ते प्रचंड काळजीचं आहे. मी म्हणेन की भारतीय नागरिकाची विचाराची फ्रेम भारत, भारताचे हितसंबंध आणि तरी आपण भारतीय आहोत, आपली जी संस्कृती कळल्याचं माझं नम्र म्हणणं आहे. मी सुद्धा असं नाही म्हणतोय की जगाचा बळी द्यावा लागला तरी चालेल, पण भारताच्या हितसंबंधाचं रक्षण केलं पाहिजे. ही भारतीय संस्कृतीची सांस्कृतिक पण भूमिका नाही. जगाचं नको वाटोळं व्हायला. पण अरे त्या नादात इकडं आमचं वाटोळं होतंय किंवा होण्याच्या शक्यता आहेत, त्याचं तर रक्षण केलं पाहिजे ना. किंवा एक मनापासूनची श्रद्धा आणि सांस्कृतिक भूमिका म्हणूनही भारताला जगामध्ये जगाचं भलं करणारी भूमिका जर बजावायची असेल, तर ती बजावण्यासाठी तरी हा भारत हे एक समर्थ राष्ट्र म्हणून उभं राहिलं पाहिजे. आर्थिकदृष्ट्या, सामरिकदृष्ट्या, भूराजकीयदृष्ट्या आणि मग सॉफ्ट पॉवर म्हणजे मग संस्कृती, ती योगपासून, संगीतापासून, आयुर्वेदापासून ते आधुनिकातलं आधुनिक. तर नागरिकाचा विचाराचा गाभा भारत देश. या भारताच्या हितसंबंधाचं रक्षण कशात आहे? जमलं तर शक्यतो तो दुसऱ्या कोणाचाही बळी न देता. तुम्ही इलाजच ठेवला नाहीत तर करावं लागेल, कारण आम्ही तुमच्या नरडीचं रक्त नाही प्यायला येतो, पण तुम्ही दिवस-रात्र शतकानुशतकं इकडं आमच्या नरडीचं रक्त, तेवढं तर दक्षता तर घेतली पाहिजे. त्यामुळे भारतीय नागरिकांनी कसं पाहावंचं उत्तर आहे, भारत या राष्ट्राच्या हितसंबंधांना मध्यवर्ती ठेवून पाहिलं पाहिजे. तो जो कनेक्ट आहे, की प्रत्येक नागरिक
आणि राष्ट्रीय पातळीला असलेलं धोरण मला गेल्या 2-4 दिवसात एक दिसतंय, भारत सरकारने आपली एक फॉरेन पॉलिसी डॉक्ट्रिन म्हणून जाहीर केली. मला असं दिसतंय की गेल्या 4-5 दिवसात त्याची मला फारशी दखल घेतल्याचं दिसत नाहीये. कारण मी हे निश्चित सांगतो, की अशा प्रकारे एक अधिकृत फॉरेन पॉलिसी डॉक्ट्रिन म्हणून जाहीर केली. अधिकृत हे पहिल्यांदा आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आहे. आणि त्या डॉक्ट्रिनमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, की आमचा मुख्य दृष्टिकोन भारताच्या राष्ट्रीय हिताचं रक्षण. त्यामध्ये एक नेमकेपणाने पण मांडलंय, ते म्हणजे हिंद महासागराचा प्रदेश. हिला सुरक्षा पुरवणारे आम्ही असू. इंग्लिशमधल्या त्या डॉक्ट्रिनचं जे शब्दरचना आहे त्यातले शब्द आहेत, बाय ऑल मीन्स नेसेसरी. हे गंभीर आहेत हे शब्द. बाय ऑल मीन्स नेसेसरी म्हणजे आम्ही आमच्या राष्ट्राच्या हितांचं रक्षण आणि हिंद महासागरामधला नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर IOR इंडियन ओशन रिजन मधलं नाही. तो सुद्धा भारताचा कार्यक्रम काय तर ज्याला भारताने विचारपूर्वक नाव सागर दिलंय. सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन SAGAR सागर. तर ही आत्ता आपली डिफाईन झाली. माझं मत आहे की ही योग्य आहे. भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांचं रक्षण आणि तरी ते होताना सुरक्षा आणि विकास प्रदेशातल्या सर्वांचा. तर नागरिकाचा सुद्धा एक म्हणजे या देशाचे नागरिक म्हणून उघड्या डोळ्यांनी या गोष्टींचा अभ्यास तर केला पाहिजे. अशा भ्रमात नकोय राहायला, की ते कुठेतरी तिकडे घडतंय आणि आपलं नाहीये. त्याचे आपल्या दैनंदिन जीवनावर सुद्धा सखोल परिणाम आहेत. लांब जायला नकोय मी तर सांगतोय, की आखातातलं हे युद्ध भडकलं, तर भारताच्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो आणि तेलाचे भाव भडकू शकतात. जगातले भडकत चाललेच आहेत. इकडं भारतापुरतं हे मानायला जागा आहे, की सरकारने ही दूरदृष्टी दाखवली की काय, की पुढच्या 50-60 दिवसांचा पुरेल एवढा तेल साठा भारताकडे आहे. आणि पहिल्यांदा आपण काल परवातही, की पार ते युद्ध चालू झाल्यामुळे आता पेट्रोल मिळणार नाही, तर गावागावातल्या पेट्रोल पंपांवर वाहनांची खच्चून गर्दी. म्हणजे एक पॅनिक. पण मग तो शब्द की नाही तेलाचा पुरवठा नीट चालू आहे आणि तो पुढचे समजा 50 दिवस पुरेल एवढा आहे. काहीतरी याच्यात दूरदृष्टी आहे. नुसती ही नाही मी म्हणतोय. दुसरी आहे, 1 महिना झाला असेल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारताच्या भेटीवर होते. जे काही भारत-रशिया ठरलं, त्यामध्ये चेन्नई, व्लादिवोस्टॉक असा एक व्यापाराचा मार्ग खुला होण्याचं ठरलं. तो जर जगाचा नकाशा डोळ्यासमोर आणला, तर चेन्नई, व्लादिवोस्टॉक हे पूर्वेकडनं हिंद महासागरातनं सिंगापूरपाशी स्ट्रेट्स ऑफ मलाक्का क्रॉस करून पॅसिफिकमध्ये आणि रशियाचं पूर्वेकडचं टोक. व्लादिवोस्टॉक शब्दाचा शब्दशः अर्थच रशियन भाषेत पूर्वेकडचं टोक आहे. ते व्लादिवोस्टॉक स्वतः तेल उत्पादनाचं केंद्र आहे. रशियाचं एक बंदर आहे. आता चेन्नई व्लादिवोस्टॉक कनेक्शनचा अर्थ आहे, की पर्शियन आखातामध्ये युद्ध भडकल्याचा एकूण व्यापार आणि त्यातल्या तेलाच्या व्यापारावर भारताकडचा जर दुष्परिणाम होणार असेल, तर निदान एक श्वासोश्वासाची लाईन. कॉस्ट वाढणार आहे चेन्नई, व्लादिवोस्टॉक, पण भारताचा तेलाचा पुरवठा तिकडून येऊ शकतो. हे घडलं. एवढंच नाही तर कालचं रशियाचं अधिकृत विधान आहे, की कोणत्याही परिस्थितीत भारताला गरज पडली, तर आम्ही भारत म्हणेल तेवढं तेल केव्हाही आम्ही पुरवायला तयार आहोत. हे विधान आहे आता कालचं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याचं. तर अशी हे जे राष्ट्रीय हितसंबंधांचं ची सुरक्षा पाहायची आहे. तर एका बाजूला शासन नावाची व्यवस्था की जी लोकांनीच निवडून दिलेली. माझं म्हणणं आहे, आपण ह्या देशाचे नागरिक या नात्याने मग प्रत्येक नागरिकाने या गोष्टींकडे डोळ्यात तेल घालून एका बाजूला परिस्थिती पाहणे, कळणे आणि त्याच्यात अगदी नागरिक म्हणून माझ्या वैयक्तिक पातळीला मी करू शकतो अशी किमान गोष्ट म्हणजे माझ्या कोणत्या वागण्याने या देशाचं हित होणार आहे. ते मी करणे म्हणजे मी भारतीय नागरिक हे मी म्हणेन मुख्य कर्तव्य आहे. सर, खूप खूप आभार. नेहमीप्रमाणे समग्र आकलन करून घेता आलं. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, पण आज इथंच थांबूया. खूप खूप आभार. धन्यवाद.